दादा, इथं कुठं मोबाईलचं दुकान आहे का हो? हे काय दादा इथं समोर आहे. थँक्यू दादा. बरं झालं बाबा, दुकान इथं सापडलं. दादा ऐका ना. ए यार थांब की भाऊ. ए यार रिचार्ज कर ना माझं. ओ दादा, झाले का माझी झेरॉक्स? द्या ना लवकर. दर बाळा, 2 रुपये झाले बघ. हा दादा बोल ना, काय झालं? दादा मोबाईलला काय झालंय बघा ना, आवाजच येत नाही. अरे पावसात भिजलेला का? हा दादा, जरा मगाशी पावसात भिजलो होतो. अरे पाणी गेले याच्यात सगळं. 2 मिनिट थांबव, मी चेक करून आलो. अरे बरं झालं, आतमध्ये पाणी गेलं नाही वाटतं ना. यार गपकी, मा धंदा बुडवतो का? शांत बस ना जरा. अरे बघितलं तो मोबाईल चेक करून, आतमध्ये पूर्ण पाणी गेले. माईक पण गेलाय, स्पीकर पण गेलाय. केमिकल वॉश करावं लागेल. 700 रुपये खर्च येईल. आवाज दादा काही कमी करा ना. 700 रुपये लय होता तो. आज सकाळपासून एक तर ऑर्डर पण नाही त्या, आणि माझं सगळं काम मोबाईल वरतीच होतंय. अरे दादा, मी तुझ्याकडे बघून ऑलरेडी कमी सांगितले. बरं एक काम कर, 500 रुपये देतो लगेच करून तुला मोबाईल. बरं ठीक आहे दादा, फक्त लवकर करा. 10 मिनिटं थांब, फक्त आलोच. झालं बघ रेडी. हा हॅलो मम्मी, आवाज येतोय का? हा ठीक आहे, तुला फोन करतो 2 मिनिटं. झालाय दादा. लय जपून ठेवली होती दादा. पप्पाला चप्पल घ्यायची होती. ठीक आहे, पुढच्या आठवड्यात घेईन. का हो झेरॉक्स वाले, तुम्हाला किती वेळ लागेल 500 रुपये कमवायला? याला म्हणतात धंदा. मला हे 500 रुपये कमवलाय ना, अख्खा दिवस जातो झेरॉक्स काढून काढून. आणि तुझे हे 500 रुपये कमवले ना, ह्याचा काय उपयोग नाही रे. कारण तू आहे ना, ते बिचारा गरीब होता, त्याची तळतळ आहे ना तुला 100% लागणार. अरे तू फक्त त्याला मोबाईलला फक्त ब्रश मारला, थोडी हवा मारली, त्यात पाणी गेलं होतं म्हणून त्याचा माईक बंद झाला होता, आणि तो मोबाईल चालू झाला. तर ठीक आहे, तू 100 रुपये 200 रुपये घेऊ शकतो रे. पण त्या बिचाऱ्याने एवढी दिवसभर मेहनत केलेली असती, आणि तू 500 रुपये घेतले. अरे दादा, हे कलियुग आहे. इथं असाच धंदा करावा लागतो. आणि मी तुझ्यासारखं जर इमानदारीने धंदा करायला लागलो ना, तर मला हे दुकान बंद करावं लागेल. ऐक ना दादा, तू जर ह्या मार्गाने पैसा कमावला ना, तर तू लय लवकर मोठा होशील. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जेवढा लवकर मोठा होशील ना, त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने ना तू डायरेक्ट खाली पण येशील. आणि हा आहे ना, एखाद्याचा तळतळाचा पैसा असतो मित्रा, हा कधी आपल्या अंगी लागत नाही. सगळ्यात महत्वाचं आहे ना, आपले कर्म असतात दादा. जे आपण इथं केलेलं असतं ना, ते आपल्याला इथंच फेडावं लागतं. कर्म कोणाला चुकत नाही, एवढे माझे शब्द लक्षात ठेव. चल येतो मी आता, माझा टाइम झाला जेवणाचा.